नमस्कार मित्रांनो, महाई न्यूज टू द पॉईंटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मी अविनाश आदक. मित्रांनो, आज आपण एका महत्त्वाच्या आणि पिंपरी चिंचवड शहराच्या दृष्टिकोनातून अत्यंत निर्णायक अशा एका मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं एक नवीन फतवा काढण्यात आला आहे. नक्की हा फतवा काय आहे? तर पिंपरी चिंचवडमध्ये जे काही सोसायटी धारक आहेत, त्यांनी आता सोसायट्यांमधील ओला कचरा हा स्वतः जिरवावा अशा पद्धतीचा निर्णय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने घेतला आहे. तसे निर्देश आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी दिलेत. साहजिकच एकूणच या निर्णयामुळे शहरातील सोसायटी धारकांवरती अतिरिक्त भार पडणार आहे आणि एक नाराजीचा सूर त्यामुळं सर्व सोसायटी धारकांमध्ये आहे. सोसायटी धारकांसाठी काम करणाऱ्या, त्यांच्या न्याय हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्या सोसायटी फेडरेशन्सनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून 1 जुलै ही जी डेडलाईन दिली आहे, ही महानगरपालिकेच्या वतीने दिलेली डेडलाईनच्या संदर्भात एक नाराजीचा सूर सर्वच सोसायटी फेडरेशनच्या माध्यमातून व्यक्त केला जातो आहे. आता एकंदरीतच सोसायटी धारक हा जो निर्णय त्यांच्यावरती लादलेला आहे, तर या निर्णयाची अंमलबजावणी करतील का? खरं तर हा मूळ प्रश्न या सर्वातून समोर येतो. याबाबतच आपण आज चर्चा करणार आहोत. माय न्यूजचे आमचे संपादक अधिकराव दिवे पाटील सर आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. सर, सोसायटी धारक हा आज रोजी पिंपरी चिंचवड शहरातील एक निर्णायक वर्ग म्हणून गणला जातो. अगदी लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून जरी पाहिलं तर झपाट्याने गेल्या काही काळामध्ये खूप प्रचंड प्रमाणात सोसायटीज वाढल्या. सोसायटी धारकही देशभरातून या ठिकाणी येऊन वास्तव्य करायला लागला. पण एकंदरीतच जर पाहायला गेलं तर हा जो निर्णय आहे की ओला कचरा एकूणच शहराच्या महानगरपालिकेच्या याच्यामध्ये करदाता म्हणून सोसायटी धारकांचं मोठं योगदान असतं. तर मग असं असताना सुद्धा कचऱ्याच्या संदर्भातला हा महत्त्वाचा प्रश्न की कचरा सोसायटी धारकांनी सोसायटीमध्येच जिरवावा हा जो निर्णय घेतला आहे, हा नक्की काय नियम काय आहे? खरं तर सर हा खूप अत्यंत महत्त्वाचा विषय सोसायटी धारकांच्या दृष्टीने आपण आज चर्चेमध्ये घेतलेला आहे टू द पॉईंटच्या माध्यमातून. पिंपरी चिंचवड शहराचा विचार करता तर शहरामध्ये साधारण 70% जे लोक वास्तव्य करतात ते सोसायट्यांमध्ये करतात. उर्वरित जे गावठाण परिसर असेल किंवा स्थानिक ग्रामस्थांची घरं असतील किंवा बंगलोज असतील, अपार्टमेंट असतील त्याच्यामध्ये राहतात. 70% लोकसंख्या असलेला हा सोसायटी धारक हा पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक प्रामाणिक करदाता, म्हणजे तुम्ही काही जरी केलं तरी हा करदाता प्रामाणिक म्हणून ओळखला जातो, तो सोसायटी धारक. बरोबर. आणि मग शहरामध्ये ज्या ज्या वेळेला एखादी योजना लागू करायची असते, एखादा उपक्रम राबवायचा असतो, त्या त्या वेळेला पहिलं प्राधान्य हे सोसायटी धारकांना दिलं पाहिजे. आणि त्या सोसायटी धारकांच्या पायाभूत सोयी सुविधा सक्षमपणे आपण देऊ शकतो का याचा विचार सुद्धा प्रशासनाने केला पाहिजे. दुर्दैवानं तसं होत नाही. आज तुम्ही जर पाहिला गेलात तर पिंपरी चिंचवड मधल्या सगळ्या उपनगरांमध्ये चारी बाजूच्या पाणी टंचाई प्रचंड आहे. आज सोसायटी धारकांनी ज्या पद्धतीनं टँकर घेऊन पाणीची तहान भागवण्याचा प्रयत्न करतायत, आज 2-2 लाख 3-3 लाख रुपयांची बिलं सोसायटी धारकांना टँकरवरती खर्च करावे लागतात. बरोबर. वास्तविक ज्या वेळेला बांधकाम व्यावसायिक एखादा नवीन प्रकल्प उभा करतो त्यावेळेला महानगरपालिका प्रशासन त्या बांधकाम व्यावसायिकांकडून हमीपत्र लिहून घेतं की जोपर्यंत नवीन पाण्याची उपलब्धता होणार नाही तोपर्यंत त्या सोसायटीमध्ये, त्या गृह प्रकल्पामध्ये राहणाऱ्या नागरिकांना आपण बांधकाम व्यावसायिक म्हणून पाणी पुरवठा करेल. परंतु तसं होत नाही. तो अतिरिक्त भार त्या हमीपत्राचं उल्लंघन करून अतिरिक्त भार सोसायटी धारकांवर पडतो. कर संकलन करायचं असेल तर 100% कर संकलन करण्यासाठी सोसायटी धारकांना वेठीस धरले जातं, परंतु त्या तुलनेत सोसायटी धारकांना ज्या सोयी सुविधा द्यायला पाहिजेत त्या सोयी सुविधा दिल्या जात नाही. आता तुम्ही आजचा विषय घ्या की ओला कचरा हा त्या त्या सोसायट्यांमध्ये जिरवला पाहिजे. आता बहुतांश सोसायटी ह्या नियम कुठल्यासाठी आहे तर घनकचरा व्यवस्थापन अधिनियम 2026 अनुसार सर्वोच्च न्यायालयानं एक आदेश जारी केले की ज्या ज्या ठिकाणी
मोठ्या प्रमाणावरती कचरा निर्माण होतो. हम्म. त्या मग सोसायटी असतील, हॉटेल्स असतील, रुग्णालय असतील, शिक्षण संस्था असतील किंवा व्यावसायिक आस्थापना असतील, हम्म. अशा सर्व आस्थापनांनी त्यांच्या परिसरामध्ये हम्म. निर्माण होणारा ओला कचरा त्याच्यावरती प्रक्रिया करा. प्रक्रिया केली पाहिजे. हम्म. मग त्याचं प्रमाण काय दिलंय त्यांनी? हम्म. तर त्यामध्ये ज्या आस्थापनांचं ओला कचरा हा 100 किलोपेक्षा प्रतिदिन जास्त आहे अच्छा. किंवा ज्या आस्थापना 2 एकर क्षेत्रापेक्षा जास्त जागेमध्ये आहेत अच्छा. किंवा ज्या आस्थापना 40,000 लिटरपेक्षा जास्तीचं पाणी रोज वापरतात, हम्म. अशा आस्थापनांनी म्हणजे त्यांनी बल्क वेस्ट जनरेटर्स हम्म. बरोबर. असं म्हटलेलं आहे, त्या आस्थापनांनी आपल्याकडे निर्माण होणारा कचरा कचरा स्वतः जिरवा. स्वतः जिरवला पाहिजे. हम्म. आणि ते करण्यासाठी महापालिका प्रशासनाने काय केलंय, 31 जून पर्यंतची जुलै. 30 जून पर्यंतची त्यांनी डेडलाईन दिलेली आहे. 1 जुलै पासून बरोबर. पिंपरी चिंचवड शहरामध्ये सोसायटी धारकांवरती आम्ही तुमच्यावरती कायदेशीर कारवाई करू, तुमच्यावरती गुन्हे दाखल करू किंवा तुमच्यावरती 1,000 ते 5,000 पर्यंतचा दंड आकारू, अशा प्रकारचा हा फतवा काढलेला आहे. हम्म. आणि या फतव्याला पिंपरी चिंचवड शहरातल्या सोसायटी धारकांनी तीव्र विरोध केलेला आहे. हम्म. मग पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन असो हम्म. किंवा चिखली मोशी पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन असो, या सर्व फेडरेशननी लिखित स्वरूपामध्ये महापालिकेचे जे प्रशासकीय प्रमुख आहेत त्यांच्याकडं निवेदन दिलेलं आहे की अशा प्रकारे तुम्ही मनमानीपणे हम्म. हा निर्णय आमच्यावरती लागू नका. हम्म. प्रशासन याच्या बाबतीत दुसऱ्या बाजूला काय करतंय की प्रशासन म्हणतंय की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आम्हाला ही कार्यवाही करावी लागेल. हम्म. पण ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयाने असे निर्देश दिलेले आहेत त्याचं स्वागत असेलच पाहिजे. हम्म. पण ज्या सोसायटी धारकांकडून तुम्ही कर अगदी त्यांच्याकडं चक्रीवाढ व्याजाने वसूल करता, त्या सोसायटी धारकांना तुम्ही सुविधा त्या क्षमतेत देता का? अगदी हा मूळ प्रश्न आहे आणि तो अतिरिक्त भार पडू नये म्हणून सोसायटी धारकांनी आता याचा आक्रोश केलेला आहे. हम्म. आक्रोश केलेला आहे याचा. सर, एकूणच तांत्रिक दृष्ट्या जर एक दुसरी बाजू जर याची बघायची म्हणलं तर तांत्रिक दृष्ट्या हा जो निर्णय आहे किंवा हा जो लादलेला नियम म्हणा, हा सोसायटी धारकांना लागू करणं किंवा त्याची अंमलबजावणी करणं शक्य आहे का हो? म्हणजे ओला कचरा आपल्या सोसायटीमध्ये जिरवणं तांत्रिक दृष्ट्या शक्य आहे का? तांत्रिक दृष्ट्या जर विचार करायला गेलं तर त्या ठिकाणी ते ओला कचरा जिरवणं शक्य आहे, परंतु तेवढी तांत्रिक व्यवस्था, यंत्रणा व्यवस्था, तेवढी त्याच्यावरचा जागा, खर्च, बरोबर, त्याच्यावरती होणारा खर्च, मग जर करता तुम्ही कचरा जिरवा असं म्हणत आहात तर तुम्ही त्याला ती यंत्रणा पण दिली पाहिजे. यंत्रणा द्यायला हवी. मुळात गंभीर प्रश्न असा आहे की ज्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प असो किंवा कचरा प्रक्रिया प्रकल्प असो, सर या ज्या प्रकल्प दिलेले आहेत बांधकाम व्यावसायिकांनी, त्या फक्त बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळवण्यासाठी अनेक सोसायट्यांमध्ये, शहरातल्या अनेक सोसायट्यांमध्ये एसटीपी बंद आहेत, अनेक सोसायट्यांमध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद आहेत. सोसायटी धारक स्वतःच्या पैशांनी ते प्रकल्प चालवून महापालिकेच्या कारवाईच्या बडग्यातून वाचण्याचा प्रयत्न करतायत. आणि असं होत असताना तुम्ही जर 100 किलो म्हणजे सरसकट सगळ्याच सोसायट्या, या बहुतांशी सोसायटी या नियमाच्या अंतर्गत येणार आहेत आणि त्यामुळे याच्यासाठी ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारी स्वतंत्र यंत्रणा तुम्हाला तयार करावी लागणार आहे. आणि कचऱ्यावर प्रक्रिया केल्यानंतर त्याच्यातून जे काही प्रोडक्ट निर्माण होईल त्याची विल्हेवाट काय लावायची, हा अजून एक नवीन प्रश्न त्याच्यावरती आहे. त्याच्यावर लागणारा खर्च कसा भागवायचा, तो खर्च भागवण्यासाठी मग मेंटेनन्स, तुमची देखभाल दुरुस्तीची जे वसुली आहे ती वाढवावी लागणार आहे. आणि या सगळ्या अनुषंगानंच तांत्रिक दृष्ट्या जरी हे सहज सोपं वाटत असलं तरी सोसायटी धारकांची इथली व्यवस्था बघता त्यांच्या ते आवाक्या बाहेरची परिस्थिती आहे. सर, एकूणच या सगळ्या याच्यात असं दिसतं की महानगरपालिका आपलं स्वतःचं अंग या सगळ्या प्रकरणातून झटकतंय की सोयी सुविधा एकीकडे द्यायच्या नाहीत, कर गोळा करण्याच्या नावावरती जनतेला, सोसायटी धारकांना वेठीस धरायचं आणि मूलभूत सुविधा सुद्धा द्यायच्या नाहीत. आज तुम्ही सांगताय पाण्याची मोठी समस्या आहे, रस्त्यांची समस्या आहे, विजेची समस्या आहे, या मूलभूत समस्या आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत. या सोसायटी धारक याच्यासाठी वर्षानुवर्ष भांडतायत. बिल्डर्सकडून दिला जाणारा त्रास हा वेगळी समस्या आहे. अशा सगळ्या समस्यांच्या गर्तेत असताना हे दुसरं एक भूत आणखी त्यांच्या मानगुटीवरती बसवायचं आणि सरळ कचऱ्यासारखा प्रश्न हा
मूलभूत म्हणतो ना आपण, हा हा प्रश्न ॲक्च्युली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा कर्तव्य आहे की त्यांनी कचऱ्याचा विल्हेवाट लावली गेली पाहिजे आणि निश्चित. कचरा गोळा केला पाहिजे, भले तो ओला असो सुका असो. ही जबाबदारी महानगरपालिकेची आहे. तर हे असताना महानगरपालिका अंग स्वतःचं झटकून घेते असं वाटतंय तुम्हाला? तुम्ही जर बघितलं पिंपरी चिंचवड शहराचा विचार केला तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोशी कचरा डेपोच्या हो. ठिकाणी सगळ्या शहरातला कचरा संकलन होतं. बरोबर. हे कचरा संकलन करत असताना तुम्हाला जर आठवत असेल, तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर असतील, तत्कालीन आयुक्त शेखर सिंह असतील, तर या मंडळींच्या काळामध्ये कचरा वर्गीकरण, ओला कचरा, सुका कचरा आणि घातक कचरा अशा प्रकारचं कचऱ्याचं वर्गीकरण करण्यात आलं. वर्गीकरण करून कचरा संकलनाची एक व्यवस्था निर्माण केली. बरोबर. त्याच्यावर हजारो कोटी रुपयांची टेंडर आपण काढले. प्रत्येक वर्षाला काढतो. हा सगळा कचरा केल्यानंतर आपण वेस्ट टू एनर्जी प्रकल्प राबवतो. आपण बायो मायनिंग जो आहे तो प्रकल्प राबवतो. आपण C&D वेस्ट प्रकल्प राबवतो. आपण ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती हा प्रकल्प राबवतो. मग एवढे प्रकल्प आता आपल्याकडे कार्यान्वित आहेत. महापालिकेच्या विकास आराखड्याचा विचार केला तर त्या परिसरामध्ये आवश्यकतेनुसार अशा नवीन प्रकल्पांचे म्हणजे भविष्याचा विचार करून प्रकल्पांची आरक्षण पण टाकलेली आहेत. मग हे जर प्रकल्पांवरती करोडो रुपये आपण खर्च करतो आणि मग पुन्हा जर सोसायट्यांनाच जर तुम्हीच तुमच्या कचऱ्याची विल्हेवाट लावा असं जर सांगणार असेल तर हा परस्पर विरोधी भूमिका म्हटली जाईल. मग ह्या प्रकल्पांवर खर्च करण्याला अर्थ काय राहतो असा माझा साधा प्रश्न आहे. एकीकडे गोंडस नाव द्यायचं सर की शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रशासनासोबत नागरिकांची आहेच. ती असलीच पाहिजे. प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की आपलं शहर स्वच्छ राहिलं पाहिजे. पण हे सांगत असताना प्रशासनानं स्वतःची जबाबदारी झटकणं हेही चुकीचं आहे असं या ठिकाणी वैयक्तिक मला तरी वाटतंय. सर, एक प्रश्न असा आहे की प्रशासन जर ठरवलं तर शेखर सिंग साहेबांच्या काळात आपण पाहिलं किंवा त्यापूर्वी आणि त्यानंतरही हर्डीकर साहेबांच्या काळात आपण पाहिलं की त्यांनी कचरा व्यवस्थापनाला एक सिस्टीम लावली आणि ती कार्यान्वित सुद्धा केली, ती करून दाखवली. त्याबद्दल आपल्याला पुरस्कार सुद्धा महानगरपालिकेला मिळाले. तर हे जर तांत्रिकदृष्ट्या विचार केला तर प्रशासन यातून एक तोडगा काढू शकत नाही का? निश्चितपणे तोडगा काढू शकतं सर. मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल तर उपयोगकर्ता शुल्क नावाची एक संकल्पना आली होती. तो 2019 मध्ये तत्कालीन महाविकास आघाडीच्या सरकारने त्यावेळेला तो उपयोगकर्ता शुल्क महानगरपालिका अधिकार क्षेत्रांमध्ये लागू केला होता. त्यावेळेला पिंपरी चिंचवडमध्ये प्रचंड प्रमाणावरती या उपयोगकर्ता शुल्काला विरोध झाला. या शहरातले जे काही लोकप्रतिनिधी आहेत सत्ताधारी पक्षाचे आणि विरोधी पक्षाचे सुद्धा त्यांनी सर्वानुमते विधानसभेमध्ये आवाज उठवला की उपयोगकर्ता शुल्काला तुम्ही स्थगिती द्या. त्या उपयोगकर्ता शुल्काला आज स्थगिती आहे. दुसऱ्या बाजूला ज्या वेळेला आपण ओल्या कचऱ्यावरती प्रक्रिया करा असं लोकांना सांगतो त्यावेळेला प्रत्येक वेळी सोसायटी धारकांनाच डोळ्यासमोर ठेवून आपण त्यांच्यावर निर्णय लागतो. ही सुद्धा बाब महापालिका प्रशासनानं लक्षात घेतली पाहिजे. कारण तुम्ही आज पाणी पुरवठा असेल, टँकर मागवायचे असतील, पैशाचा भुर्दंड सोसायटी धारकांवरती. रस्ते चांगले नसते, वाहतूक कोंडीत अडकला त्याचा भुर्दंड सोसायटी धारकांवर. तुम्हाला शहराचं पर्यावरण व्यवस्थित ठेवता आलं नाही, हवेचा दर्जा चांगला ठेवता आला नाही, त्याच्यातून जे श्वसनाचे आजार, आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतात त्याचा भुर्दंड सोसायटी धारक नागरिकांच्या वरती. तुम्ही आज कचरा जमा करायचा आहे, कचरा संकलित करायचा आहे, कचरा विल्हेवाट लावायचा आहे, त्याच्यावरती जो अतिरिक्त भार जो काय आहे तो सोसायटी धारकांवर. तुम्ही एखादी योजना आणली आणि ती योजना जर तुमच्यावरती लादायची तर पहिला बळी कोण जातो? सोसायटी धारक. मग प्रत्येक वेळेला मनमानीपणे सोसायटी धारकांवरती ज्या पद्धतीनं त्यांच्या अधिकारांवर गदा आणण्याची भूमिका प्रशासनाची आहे ती पहिली मानसिकता बदलली पाहिजे. आज तुम्ही MNGLचं घ्या. MNGLच्या कलेक्शनच्या संदर्भात काही दिवसापूर्वी महापालिका आयुक्तांच्या समोर बैठक झाली. त्या बैठकीमध्ये सुद्धा ती MNGL म्हणजे LPG मुक्त शहर घडवायचं आहे, पहिलं कोण? सोसायटी धारक. आणि परंतु ते MNGLचे कनेक्शन देताना ज्या पद्धतीनं ती लोक, त्यांचे ठेकेदार आणि त्यांचा कर्मचारी वर्ग सोसायटी धारकांना ट्रीटमेंट देतो किंवा त्यांना वेटीस धरतो त्याच्यावरती चकार शब्द सुद्धा प्रशासन काढत नाही. जे बांधकाम व्यावसायिक पिंपरी चिंचवड शहरातल्या सोसायटी धारकांना अक्षरशः लेखी हमीपत्र देऊन फसवतात आणि हे सर्व श्रुत आहे. त्या प्रशासनाला
जे प्रशासन म्हणते की 1 तारखेची तुम्हाला डेडलाईन आहे हम्म. आणि त्यानंतर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू, त्या प्रशासनाची एवढी हिंमत होत नाही की ज्या बांधकाम व्यावसायिकांनी सोसायटी धारकांना दिलेलं हमीपत्र लिहून त्याचं उल्लंघन केलं म्हणून त्यांच्यावरती फौजदारी दाखल करावी. एकही बिल्डर आजपर्यंत शहरामध्ये नाही सर ज्याच्यावरती प्रशासनानं अशा पद्धतीने पुढे येऊन कारवाई केली. हा खरा मुद्दा आहे. डेडलाईन द्यायला सॉफ्ट टार्गेट म्हणून सोसायटी धारक जमतात, पण प्रशासन अशा बिल्डरांवरती नक्की. कारवाई करणार नाही. सर सोसायटी धारकांवरती हे सगळं मनमानीपणे लादलं जातंय. सॉफ्ट टार्गेट सोसायटी धारकांना कायमच तुम्ही सांगताय त्या पद्धतीने केलं जाते. नक्की का सोसायटी धारकांचा आवाज प्रशासन ऐकत नाही किंवा तो आवाज उठवला जात नाही? नक्की काय सध्याची परिस्थिती आहे, तुम्हाला काय वाटतं? सोसायटी धारकांच्या आवाज तर कारण प्रचंड आहे. दरवेळी लिटमस टेस्ट ही सोसायटी धारकांवरच करायची कुठल्याही पद्धतीची. सोसायटी धारकांच्या मतांना, सोसायटी धारकांच्या मागण्यांना, सोसायटी धारकांच्या सूचनांना केवळ ग्रँटेड करणे हेच प्रशासनाचं तुम्ही आतापर्यंतचं धोरण तुम्हाला पाहायला मिळेल. एकही गोष्ट ना कुठल्या फेडरेशनच्या आंदोलनाशिवाय ना कुठल्या सोसायटी धारकांच्या आक्रोशाशिवाय तुम्हाला मिळालेली नाही. उलट पक्षी मी असं म्हणतो की प्रशासन असेल, स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, सत्ताधारी विरोधी पक्ष नेत्याचे सगळे लोकप्रतिनिधी असतील, त्या लोकप्रतिनिधींनी कधीतरी सोसायटी फेडरेशन असेल, सोसायटी धारकांचे प्रतिनिधी असतील, त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली पाहिजे, त्यांच्या समस्या समजून घेतल्या पाहिजे. पण केवळ ग्रहित धरण्याच्या मानसिकतेमुळं आज सोसायटी धारक जो प्रामाणिक करदाता आहे, जो सुशिक्षित आहे, ज्याला पिंपरी चिंचवडचे सुज्ञ नागरिक म्हणून स्वतःच्या जबाबदारीची जाणीव आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं, जर एखाद्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असेल तर सनदशीर मार्गाने तो फोटो काढून तिथं प्रशासनाच्या निदर्शनास आणण्याची भूमिका सोसायटी धारकांची असते. तिथं दगड घेऊन त्या एखाद्या गाडीची तोडफोड करण्याची किंवा अहिंसक अनियमित मार्गाने कुठलाही सोसायटी धारक बोलताना तुम्हाला दिसणार नाही. पण हा सनदशीर मार्गाने जाणारा सोसायटी धारक कायम बळीचा बकरा झालेला आहे, असं माझं व्यक्तिशः निरीक्षण आहे. अगदी बरोबर आहे सर. एकूणच हा ओला कचऱ्याचा जो प्रश्न आहे, किमान या निमित्ताने तरी आता सोसायटी फेडरेशन्स आक्रमकरित्या समोर येत आहेत आणि आवाज उठवत आहेत. किमान या मुद्द्यावरून तरी प्रशासनाला हे कळायला हवं की सोसायटी धारक हे अशा पद्धतीचा कुठलाही चुकीचा फतवा लागू करून देणार नाहीत किंवा लादून घेणार नाहीत. प्रशासनाची जबाबदारी आहे शहराला स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित ठेवण्याची. प्रशासनाने ती पाळलीच पाहिजे. या पुढच्या काळातही सोसायटी धारकांच्या विविध प्रश्नांच्या संदर्भामध्ये महाय न्यूज अशाच पद्धतीने वेगवेगळे मुद्दे आपल्यासमोर मांडत राहील. सर तुम्ही या चर्चेमध्ये आलात, एकूणच सोसायटी धारकांच्या या महत्त्वाच्या प्रश्नाबाबत आपली भूमिका मांडलीत. मी मनापासून तुमचे आभार मानतो. या आणि अशा विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा महाय न्यूज. धन्यवाद. धन्यवाद. पाहत रहा महा ई न्यूज, लढाई सत्याची, लोकशाहीच्या हक्काची.